नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. या अपडेट अनुसार आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे 300ची तेजी. हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे 300ची तेजी. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे या ठिकाणी 300ची तेजी. आणि जर ही 300ची तेजी 15 डिसेंबर नंतर आली तर या 300च्या तेजीनंतर 15 डिसेंबरच्या तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि ही 300ची तेजी आल्यानंतर काय आपण सोयाबीनची विक्री ही 15 डिसेंबर नंतर करायची का मग थांबायचं? या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे आता या ठिकाणी 300ची तेजी. पण 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 300ची तेजी. आणि ही 300ची तेजी 15 डिसेंबर नंतर जर आली तर या तेजीत 15 डिसेंबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार? चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात अचूक उत्तरे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर 15 डिसेंबर नंतर काय होणार आहे तर 15 डिसेंबर नंतर अमेरिकेनं नोव्हेंबर महिन्यात जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे त्याची डिलिव्हरी वेगानं सुरू होणार आहे. ही डिलिव्हरी 1 डिसेंबर पासूनच सुरू झाली आहे, परंतु खऱ्या अर्थानं हिला वेग जो आहे तो डिसेंबरच्या 15 तारखेपासून प्राप्त होईल. सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन यांची निर्यात 15 तारखेपासून प्रचंड प्रमाणात वाढली तर याच्यामुळे काय होईल, सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती सोयाबीनचा भाव $12.5 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचू शकतो. आणि ही तेजी या पद्धतीने कंटिन्यू राहिली तर देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात इथं घ्यावी लागेल की MSP म्हणजे हमी भावावरती महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटका या चारही राज्यामध्ये सोयाबीनची खरीददारी ही त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ही जी खरेदी सुरू आहे तर ही वेग पकडणार 15 तारखेपासून. याच्यामुळे काय होणार आहे की बाबा या ठिकाणी सरकार असो, व्यापारी असो, नाही तर ऑइल मिल ट्रेड यांच्यामध्ये या ठिकाणी स्पर्धा वाढणार आहे 15 डिसेंबर नंतर. आणि ही स्पर्धा मागणी पुरवठ्यात एक मोठा गॅप निर्माण करणार आहे. आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात 300 रुपयाची तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. ज्याच्यामुळं सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला 15 डिसेंबर नंतर 4300 ते 4800च्या दरम्यान दिसणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन विकायचं का मग ठेवायचं हा प्रश्न आहे. पण ज्यांना पैशाची फार गरज आहे, ज्यांना खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही, ते या ठिकाणी 4700-4800चा भाव मिळाला
की इथं 50% सोयाबीन विक्री करू शकता। शिल्लक असणारं 50% सोयाबीन पुन्हा तेजी पाहून तुम्ही विकलं तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या होणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार।